किती पळतेस? हळू अगं. देव खरंच मंदिरात राहतो? अगं तो सगळीकडेच असतो, पण त्याला भेटायला आपण मंदिरात येतो. अच्छा. चला. काय ग, काय म्हणते? छान. हो छान आहे. अगं नात आली सुट्टीला म्हणून. अरे बापरे. बाकी घरी सगळे ठीक आहे? मस्त. आता काय म्हटल्यावर काय. दर्शनाला आली? काका, तुम्ही गवत का विकताय? बाळा, गौमातेला चारतात लोक, मला पैसे मिळतात आणि त्यांना पुण्य मिळतं. पुण्य हो. ते काय असतं? हे बघ, तू जेव्हा एखादं चांगलं काम करतेस ना, तेव्हा देव खुश होतो. ते असतं पुण्य. म्हणजे जर मी काऊला गवत दिलं? हो, असंच समज. देव सगळीकडे आहे, ह्या गौमातेमध्ये सुद्धा आहे. पण देव गवत खातो का? तू किती का प्रश्न विचारतेस? ईशा, चला बेटा, उशीर होतोय. बाय काका, देवाला नमस्कार सांगा. चला. काय ग, एकदम गप्प झालीस? आजी, देव काऊमध्ये, am I right? बरोबर. मग देव माझ्यात का नाही? अगं असं कसं? देव तुझ्यात आहे, माझ्यात आहे, सगळ्यांच्यात आहे. म्हणजे देव माझ्यात पण आहे? हो आहे. थंड उदी हा बेटा जरा. काका, देव काय काम करतात? बेटा, जेवण झाल्यावर होमवर्क करूनच झोपायचं बरं का. काकांनी सांगितलेला देवाचा रोल तर मम्मी पप्पा प्ले करतात, म्हणजे आई बाबा पण देव आहेत का? म्हणून विजयनगरचा राजा कृष्णदेवराय यांनी विठ्ठलाची मूर्ती विजयनगरमध्ये नेली. त्यानंतर 1530 मध्ये जेव्हा निजामशहा, आदिलशहा आणि कुतुबशहा या तिघांनी मिळून विजयनगरवर हल्ला केला,
अरे इच्छा, अरे देवा. अगं पूजा, हो आई. अगं ईशाच्या रूम मध्ये जा लवकर, ती एकटी आहे. हो जाते. अगं घाबरेल ती, जा लवकर. हो लगेच जाते. काका, आपण देवाला कसं ओळखायचं? बेबी, डोंट बी स्केअर्ड. मम्मा इज हिअर. मम्मा, लाईटीमध्ये पण देव असतो का? हो, लाईट मध्येही असतो, पण मोस्ट ऑफ टाइम लाईट देणाऱ्यामध्ये देव असतो. ओ, म्हणजे लाईट देणाऱ्या माणसामध्ये देव असतो. आजी 2 मिनिटं. काका, आज मी देणार आहे. हे तुमच्यासाठी, हे मला का? कारण की या कामामध्ये पण देव आहे आणि तुमच्यात सुद्धा. देव सगळीकडे आहे, पण खरा देव तोच जो दुसऱ्याला सुख देण्याचा प्रयत्न करतो. देव समजून घेण्याची ठरलेली पद्धत नसते. कधी कुणाच्या नजरेत तर कधी कुणाच्या कृतीत तो दिसतो. आणि जेव्हा आपण त्याला ओळखतो तेव्हा आपल्यातला खरा माणूस जागा होतो.